नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतो तुम्हाला माझे यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर आजचा जो आपला टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे फॅक्टर अफेक्टिंग ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये दोन टाईप असतात मित्रांनो. एक असतात इंट्रेन्सिक फॅक्टर आणि एक असतात एक्सट्रिन्सिक फॅक्टर. तर त्यापैकी आपण इंट्रेन्सिक फॅक्टर आज बघणार आहोत की नेमकं इंट्रेन्सिक फॅक्टर काय काय असतात आणि ते कसं अफेक्ट करतात मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी. तर टॉपिक चालू करण्यापूर्वी ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं किंवा जे पण नवीन लोक आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर चालू करूया टॉपिकला. तर सगळ्यात पहिले त्याचं इंट्रोडक्शन बघून घेऊया की नेमकं या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत. तर पहिला पॉईंट काय आहे, इन मोस्ट केसेस मायक्रो ऑर्गॅनिझम युटिलाइज फूड सप्लाय ॲज अ सोर्स ऑफ न्यूट्रिएंट फॉर देअर ग्रोथ. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते आपल्या फूडला ॲज अ सोर्स ऑफ न्यूट्रिएंट यूज करतात. नेक्स्ट पॉईंट काय आहे, दिस कोर्स कॅन रिझल्ट इन डिटोरेशन ऑफ फूड. आता मायक्रो ऑर्गॅनिझम जेव्हा न्यूट्रिएंट ॲज अ सोर्स यूज करतात ग्रोथ होण्यासाठी, तेव्हा त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो टोटल नंबर आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. त्यांच्या नंबर ऑफ कॉलनीज वाढणार आहे आणि जेव्हा त्यांचा नंबर ऑफ ग्रोथ रेट वाढणार आणि त्यांच्या कॉलनीज वाढणार, त्यामुळे काय होणार की आपलं जे फूड आहे ते स्पॉईल व्हायला किंवा डिटोरेट व्हायला चालू होणार. नेक्स्ट पॉईंट काय, द ऑर्गॅनिझम नॉट ओनली डिटोरेट्स द फूड बट मे ऑल्सो पोजेस रिस्क ऑफ डिसीज टू द ह्युमन बिंग ऑन कन्झम्पशन ऑफ सच कंटॅमिनेटेड फूड. आता असं जर स्पॉईल फूड जर आपण खाल्लं तर जे ह्युमन्स त्याला कन्झ्युम करणार आहेत त्यांना फूड पॉयझनिंग किंवा फूड इंटॉक्सिकेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे ते खाल्ल्यानंतर इलनेस येण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय, however the growth of microorganisms in food may affect by several factors like physical, chemical and biological. आता जी ग्रोथ आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची ती खूप साऱ्या फॅक्टरमुळं अफेक्ट होऊ शकते. फॉर एक्झाम्पल फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल. नेक्स्ट पॉईंट काय, दिस फॅक्टर कॅन ब्रॉडली डिवायडेड इन टू कॅटेगरीज. आता हे जे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर आहे याला आपण ब्रॉडली दोन कॅटेगरीजमध्ये डिवाईड करू शकतो. कुठल्या पहिला आहे इंट्रेन्सिक पॅरामीटर और इंट्रेन्सिक फॅक्टर. पहिला कुठला आहे, इंट्रेन्सिक पॅरामीटर और इंट्रेन्सिक फॅक्टर. दुसरा आहे एक्सट्रेन्सिक पॅरामीटर और एक्सट्रेन्सिक फॅक्टर. तर या दोन कॅटेगरीजमध्ये आपण त्या फॅक्टर्सला डिवाईड करतो जे की मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला इम्पॅक्ट करणार आहेत. ओके, तर आता बघूया फॅक्टर अफेक्टिंग ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर इथं दोन कॅटेगरीज आहे. एक आहेत इंट्रेन्सिक पॅरामीटर्स और इंट्रेन्सिक फॅक्टर. दुसऱ्या साईडला आहे एक्सट्रेन्सिक पॅरामीटर और एक्सट्रेन्सिक फॅक्टर. तर इंट्रेन्सिकमध्ये काय काय येतं, पी एच व्हॅल्यू, मॉइश्चर कंटेंट और वॉटर ॲक्टिव्हिटी, न्यूट्रिएंट कंटेंट, अँटीमायक्रोबियल कॉन्स्टिट्यूएंट आणि बायोलॉजिकल स्ट्रक्चर. हे सगळे पॅरामीटर जे आहेत ते काय आहेत, इंट्रेन्सिक पॅरामीटर आहेत जे की मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला अफेक्ट करतात. दुसरे काय आहेत, एक्सट्रेन्सिक पॅरामीटर्स और एक्सट्रेन्सिक फॅक्टर. त्याच्यामध्ये काय काय येतं, टेम्परेचर ऑफ स्टोरेज, relative humidity of the environment, presence and concentration of gases, presence and activity of microorganism. तर हे सर्व पॅरामीटर्स अफेक्ट करतात मायक्रोबच्या ग्रोथसाठी आणि त्याला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे, इंट्रेन्सिक पॅरामीटर आणि एक्सट्रेन्सिक पॅरामीटर. तर आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण फक्त जे इंट्रेन्सिक फॅक्टर आहे किंवा जे इंट्रेन्सिक पॅरामीटर आहे त्यांनाच डिस्कस करणार आहोत. तर चालू करूया त्यांना मग. तर त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय, इंट्रेन्सिक पॅरामीटर्स आर नॅचरल ऑर इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ फूड. म्हणजे ज्या फूडच्या प्रॉपर्टीमुळंच फूडचं स्पॉइलेज होतं. म्हणजे जे पण पॅरामीटर इंट्रेन्सिक पॅरामीटर आहेत ते फूडचे स्वतःचे प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीजमुळंच त्या मायक्रोबची ग्रोथ अफेक्ट होते. अशा पॅरामीटर्सला आपण काय म्हणतो, इंट्रेन्सिक फॅक्टर किंवा इंट्रेन्सिक पॅरामीटर. बरोबर. नेक्स्ट पॉईंट काय, दिस पॅरामीटर्स ग्रेटली अफेक्ट द नंबर अँड द टाईप ऑफ मायक्रोझम दॅट विल कॉलोनाइज द फूड अँड फूड प्रॉडक्ट. आता जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज ज्या प्रमाणात असतील त्या प्रमाणानुसारच त्या फूडमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होणार. काहीमध्ये इकोलाय ग्रो होणार, तर काहीमध्ये स्टॅफिलोकोकस ग्रो होणार, काहीमध्ये शिगेला ग्रो होणार. ओके, जे नॉन व्हेज प्रोडक्ट असतात त्यांच्यामध्ये मेनली साल्मोनेला, शिगेलाचे कन्सेप्ट जास्त आहेत. जे डेअरी प्रॉडक्ट आहे त्यांच्यामध्ये बॅसिलस स्टॅफिलसचे प्रमाण जास्त आहे. तर डिपेंड अपॉन फूड कुठला बॅक्टेरिया ग्रो होणार आहे
ते त्या फूडवर डिपेंड करतं. नेक्स्ट पॉईंट काय, इंट्रेन्सिक पॅरामीटर्स अफेक्ट ओनली मायक्रोऑर्गॅनिझम नॉट टू द फूड इटसेल्फ. इंट्रेन्सिक पॅरामीटर ऑफ फूड इन्क्लूड, म्हणजे जे इंट्रेन्सिक पॅरामीटर ते फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमला अफेक्ट करतात, फूडला स्वतःला अफेक्ट नाही करत. ओके, तर हे डिफरन्स तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की ज्या प्रॉपर्टीज आहेत फूडच्या त्या फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला अफेक्ट करणार आहे, त्या फूडला अफेक्ट करणार नाही. त्यात कुठल्या कुठल्या याच्यात म्हणजे पहिला जो पॅरामीटर तो आहे पी एच व्हॅल्यू, म्हणजे ज्या फूडचा पी एच काय आहे ते पण अफेक्ट करतं. दुसरं मॉइश्चर कंटेंट और वॉटर ॲक्टिव्हिटी, म्हणजे त्या फूडमध्ये किती मॉइश्चर आहे किंवा त्या फूडची वॉटर ॲक्टिव्हिटी किती आहे ते पण अफेक्ट करतं. नेक्स्ट आहे न्यूट्रिएंट कंटेंट, त्या फूडमध्ये काय काय न्यूट्रिएंट आहेत. ओके, त्याच्यावर पण डिपेंड असतं की फूडचं स्पॉलिश किती लवकर होईल. नेक्स्ट काय, अँटी मायक्रोबियल कॉन्स्टिट्यूट, म्हणजे फूडमध्ये काही अँटी मायक्रोबियल घटक आहेत का की जे मायक्रोबियल ग्रोथला थांबवू शकतात, ते पण एक इम्पॅक्ट करतं. आणि लास्ट काय, बायोलॉजिकल स्ट्रक्चर, म्हणजे फूड जवळ काही स्वतःचं बायोलॉजिकल स्ट्रक्चर आहे का की जे मायक्रोबच्या ग्रोथपासून फूडला अवॉइड करू शकतं. तर वन बाय वन यांना आपण डिस्कस करणार आहोत पुढं. तर स्टार्टिंग करूया पी एच व्हॅल्यूपासून. तर पहिला पॉईंट काय पी एचबद्दलचा, एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज मिनिमल, मॅक्झिमल अँड ऑप्टिमल पी एच फॉर ग्रोथ. म्हणजे प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमला एक मिनिमल म्हणजे कमीत कमी, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त, आणि ऑप्टिमल पी एच फॉर ग्रोथ. म्हणजे काही काही मायक्रो ऑर्गॅनिझम 7 पी एचला खूप कमी प्रमाणात ग्रो होतात, काही काही मायक्रो ऑर्गॅनिझम 7 पी एचला मॅक्झिमम प्रमाणात ग्रो होतात, काही काही मायक्रो ऑर्गॅनिझम 7 पी एचला ऑप्टिमम लेवलला ग्रो होतात. तर प्रत्येक ऑर्गॅनिझमचा एक मिनिमल, मॅक्झिमल आणि ऑप्टिमल पी एच असतो की ज्या पी एचमुळं त्यांची ग्रोथ आहे ती इम्पॅक्ट होते. नेक्स्ट पॉईंट काय, सम ऑर्गॅनिझम कॅन ग्रो बेटर ॲट लो पी एच और ॲसिडिक पी एच, सम कॅन ग्रो इन अल्कलाइन पी एच वाईल अदर ग्रो ॲट समवट न्यूट्रल पी एच. म्हणजे काही काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते चांगल्या प्रमाणात ग्रो करू शकतात ॲसिडिक किंवा लो पी एचला, काही काही मायक्रो ऑर्गॅनिझम चांगल्या प्रमाणात ग्रो करू शकतात बेस किंवा अल्कलाइन पी एचला, आणि काही काही मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो करू शकतात चांगल्या प्रकारे न्यूट्रल पी एचला. तर पी एच खूप इम्पॅक्ट करतो मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथवर मित्रांनो. जसं की ॲसिडिक नेचर फूड आहे त्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात, काही न्यूट्रल पी एचचे फूड असतात काही त्याच्यामध्ये मायक्रोब्स ग्रो होतात, काही बेसिक नेचरचे फूड असतात मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये पण ग्रो होतात. तर डिपेंड अपॉन पी एच मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, पी एच इन्फ्लुएन्स बोथ द ग्रोथ रेट अँड टाईप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट विल प्रिडॉमिनंट द फूड. म्हणजे पी एचमुळं तुम्ही ठरवू शकता की कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होणार आणि कुठला जास्त प्रमाणात त्या फूडमध्ये ग्रो होणार, म्हणजे किती प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम त्या फूडमध्ये ग्रो होणार. आता सपोज जर ॲसिडिक फूड असला तर त्याचं स्पॉइलेज लवकर होणार आहे का, नाही, म्हणजे त्याच्यात त्यांचा ग्रोथ रेट पण कमी आहे आणि काही स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझमच त्या पी एचला ग्रो करणार. त्याकरता पी एच इन्फ्लुएन्स करतो कशाला की मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ रेटला, परत टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला ग्रो होणार त्याला पण. ओके, नेक्स्ट पॉईंट काय, इन जनरल ईस्ट अँड मोल्ड आर मोर ॲसिड टॉलरंट दॅन बॅक्टेरिया. म्हणजे काय की जे ईस्ट अँड मोल्ड आहे ते लो पी एच फूडवर ग्रो होत नाही, पण जे बॅक्टेरिया आहे ते काय इझिली ग्रो होतात. नेक्स्ट पॉईंट काय, मोस्ट बॅक्टेरिया ग्रो बेस्ड अराउंड न्यूट्रल पी एच व्हॅल्यू 6.5 to 7. म्हणजे जे बॅक्टेरिया आहे जास्त, आता याच्या पूर्वीचा जो पॉईंट होता त्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे की जे ईस्ट अँड मोल्ड आहे ते ॲसिडिक फूडमध्ये पण ग्रो होऊ शकतात, पण जे बॅक्टेरिया आहे तो ॲसिडिक फूडला ग्रो होऊ शकत नाही. नेक्स्ट काय, मोस्ट बॅक्टेरिया ग्रो बेस्ड अराउंड न्यूट्रल पी एच व्हॅल्यू 6.5 to 7. म्हणजे जे बॅक्टेरिया आहे तो बेसिकली जास्त प्रमाणात त्याची ग्रोथ कुठल्या पी एचला होती 6.5 to 7. आणि लास्ट पॉईंट काय आहे, बट सम थ्राईव्ह इन व्हेरी ॲसिडिक कंडिशन सच ॲसिड लिव्हिंग मायक्रोब्स आर कॉल्ड ॲसिडोफिल्स. आता जे मायक्रोब्स ॲसिडिक कंडिशनला पण ग्रो होतात त्यांना आपण काय म्हणतो ॲसिडोफिल्स. आता साईडला तुम्हाला मी एक ग्राफ दिलेला आहे त्याच्यामध्ये 3 आहे, एक ॲसिडोफिल्स आहे, एक न्यूट्रोफिल्स आहे आणि अल्किलोफिल्स आहे. आता जे मायक्रो ऑर्गॅनिझम 1 to 5.5 पी एचपर्यंत ग्रो होतात त्यांना आपण काय म्हणतो ॲसिडोफिल्स. जे 5.5 to 8.5 पर्यंत ग्रो होतात त्यांना आपण न्यूट्रोफिल्स म्हणतो, आणि जे 7.5 to 11.5 पर्यंत ग्रो होतात त्यांना आपण अल्किलीफाईल असं म्हणतो मित्रांनो. तर या 3 कॅटेगरीजमध्ये तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझमला डिवाइड करू शकता ऑन बेसिस ऑफ देअर ग्रोथ विथ रिस्पेक्ट टू पी एच व्हॅल्यू. आता नेक्स्ट आपण बघूया मॉइश्चर कंटेंट और
वॉटर ॲक्टिव्हिटी. तर याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम हॅज अन ॲब्सोल्यूट डिमांड फॉर वॉटर whoever the exact amount of water needed for however the exact amount of water needed for growth of microorganism varies. आता तुम्हाला माहिती आहे की कुठला पण लिव्हिंग थिंगला वॉटर खूप इम्पॉर्टंट असतं ग्रो होण्यासाठी, पण ते वॉटर किती प्रमाणात लागणार आहे ते व्हॅरी करतं ॲनिमल टू ॲनिमल. ओके, नेक्स्ट पॉईंट काय, द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम इज एक्सप्रेस इन फिजिकल फॉर्म कॉल्ड वॉटर ॲक्टिव्हिटी. आता जे वॉटर मायक्रो ऑर्गॅनिझमला लागणार आहे फूडमध्ये ग्रो होण्यासाठी त्याला आपण एक्सप्रेस कशामध्ये करतो की वॉटर ॲक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल या वॉटरची ॲक्टिव्हिटी किती आहे, या फूडची वॉटर ॲक्टिव्हिटी किती आहे, या फॉर्ममध्ये आपण त्यांना एक्सप्रेस करतो. शॉर्ट फॉर्म काय आहे, AW. आता नेक्स्ट वॉटर ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन काय आहे, वॉटर ॲक्टिव्हिटी इज रेशिओ ऑफ वेपर प्रेशर ऑफ वॉटर प्रेझेंट इन फूड सबस्ट्रॅक्ट टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर ॲट सेम टेम्परेचर. म्हणजे आता तुम्ही एखादं फूड घेतलं बरोबर, तर त्या वॉटरमध्ये त्या वॉटरचा त्या फूडमध्ये वेपर प्रेशर किती आहे डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर ॲट सेम टेम्परेचर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 37°C घेतलं आणि सफरचंद घेतलं, तर सफरचंदामध्ये आतली जी वॉटर आहे तिचा वेपर प्रेशर किती आहे 37°C डिवायडेड बाय प्युअर वॉटरचा वेपर प्रेशर किती असतो 37°C. याला आपण काय म्हणतो, वॉटर ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट काय आहे, मोस्ट मोल्ड कॅन हँडल लोअर मॉइश्चर एन्व्हायरमेंट दॅन बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाला काय वॉटर ॲक्टिव्हिटी जास्त पाहिजेत, म्हणजे जास्त प्रमाणात वॉटर पाहिजेत फूडमध्ये तरच बॅक्टेरियाची ग्रो होते. वेरॅज जे मोल्ड आहेत, जे ईस्ट अँड मोल्ड आहेत, ते लो वॉटर लेवलला किंवा लो वॉटर ॲक्टिव्हिटीला पण ग्रो होतं. लास्ट पॉईंट काय आहे, बॅक्टेरिया युजली रिक्वायर वॉटर ॲक्टिव्हिटी व्हॅल्यू ऑफ ॲटलिस्ट 0.91 अँड फंगी ॲटलिस्ट 0.6. म्हणजे जर तुमचं 0.6 वॉटर ॲक्टिव्हिटी असेल तर तिथून पुढं तुमच्या फूडमध्ये फंगीची ग्रोथ चालू होते. पण जेव्हा तुम्ही 0.91 जाता त्यानंतरच जे बॅक्टेरियल ग्रोथ आहे तुमच्या फूडमध्ये ती स्टार्ट होते. खाली एक स्केल दिलेली बघा मित्रांनो वॉटर ॲक्टिव्हिटीची, त्याच्यामधून तुम्हाला क्लिअर कट आयडिया होऊन जाईल की 60% कुठलीच मायक्रोबियल ग्रोथ होत नाही. एकदा का तुम्ही 0.6 पास केलं, 0.6पर्यंत वॉटर ॲक्टिव्हिटीपर्यंत कुठलंच मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीची ग्रोथ होत नाही. त्यानंतर जसं तुम्ही 0.6 पास करता त्यानंतर एक सर्टन अमाऊंट ऑफ मायक्रोब्सचीच ग्रो होते. त्यानंतर 0.7ला मोल्ड ग्रोथ आहे, 0.8ला मोस्ट ईस्ट ग्रोथ आहे, त्यानंतर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, तर अशा टाईपनं तुम्ही एक जज करू शकता की जसं जसं वॉटर ॲक्टिव्हिटी वाढते, म्हणजे जसं जसं मॉइश्चर कंटेंट वाढतं फूडमध्ये तसं तसं मायक्रोबियल ग्रोथ पण वाढतं मित्रांनो. नेक्स्ट काय आहे, न्यूट्रिएंट कंटेंट. फॉर एक्झाम्पल आता कुठल्या फूडमध्ये जर चांगल्या प्रमाणात न्यूट्रिएंट असेल तर त्या फूडमध्ये जी बॅक्टेरियल ग्रोथ आहे, जे मायक्रोबियल ग्रोथ आहे ती जास्त प्रमाणात असेल, हे याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर पहिला पॉईंट काय, द काइंड अँड प्रोपोर्शन ऑफ न्यूट्रिएंट इन अ फूड आर ऑल इम्पॉर्टंट इन अ डिटर्माइनिंग विच मायक्रोब इज मोस्ट लायकली टू ग्रो. म्हणजे त्या फूडमध्ये काय न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की कुठल्या टाईपचा मायक्रोब्स त्या फूडमध्ये ग्रो होऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट काय, द कार्बोहायड्रेट सिम्पल शुगर इज मोस्ट कॉमनली युटिलाइज ॲज अ एनर्जी सोर्स. म्हणजे फूडमध्ये जो कार्बोहायड्रेट असतो तो ॲज अ यूज करतात मायक्रोब्स ॲज अ एनर्जी सोर्स. नेक्स्ट पॉईंट काय, प्रोटीन रिच फूड लाईक मीट, एग, फिश etc आर ऑलवेज स्पॉइल्ड बाय प्रोटिओलायटिक ऑर्गॅनिझम बिकॉज दे कॅन युटिलाइज प्रोटीन ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी इफ शुगर इज नॉट अवेलेबल. आता बऱ्याचदा काही काही फूडमध्ये काय प्रोटीन जास्त अमाऊंटमध्ये अवेलेबल असतं, तर त्या टायमाला त्या फूडमध्ये कुठल्या मायक्रोबची ग्रोथ होणार, प्रोटिओलायटिक ऑर्गॅनिझम किंवा प्रोटिओलायटिक मायक्रोब्स. ओके, नेक्स्ट पॉईंट काय, इनफॅक्ट प्रोटीन रिच फूड प्रमोट्स मोर ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया दॅन ईस्ट अँड मोल्ड. म्हणजे ज्या फूडमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतं त्या फूडचं स्पॉलिश लवकर होतं ॲज कम्पेअर्ड टू लो प्रोटीन रिच फूड. लास्ट पॉईंट काय, सिमिलरली इन जनरल मोल्ड कॅन ग्रो इन हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर, ईस्ट इन फेअरली हाय कॉन्सन्ट्रेशन बट मोस्ट बॅक्टेरिया ग्रो बेस्ड इन लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर. म्हणजे त्याच प्रमाणात जे मोल्ड असतात ते हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर, म्हणजे तुम्ही जे जॅम जेली त्याच्यामध्ये जे स्पॉइलेज होतं मेजर ते कशामुळं होतं, मोल्ड्समुळं होतं, कारण की त्यात शुगर कंटेंट जास्त असतं. नेक्स्ट काय, ईस्ट इज फेअरली हाय कॉन्सन्ट्रेटेड बट
मोस्ट बॅक्टेरिया ग्रो बेस्ट इन लो कॉन्सन्ट्रेशन. ईस्ट पण लगभग म्हणजे साधारण शुगर जरी असेल हाय लेवलसाठी तरी पण ईस्टची ग्रोथ होते. पण जे बॅक्टेरिया आहे बॅक्टेरियाची ग्रो होण्यासाठी तुम्हाला लो शुगर कॉन्सन्ट्रेशनच लागतं मित्रांनो. तर हे डिपेंड करतं मित्रांनो की कुठल्या प्रोडक्टमध्ये. आता सपोज जर तुम्ही केळी बघितली तर केळी हाय न्यूट्रिएंट फूड आहे. जे मीठ आहे ते हाय न्यूट्रिएंट फूड आहे. जे तुमचं दूध आहे ते पण हाय न्यूट्रिएंट फूड आहे. तर त्याचे जे स्पॉइलेज होणार आहे ते काय लवकर होणार आहे. आणि तसंच जर तुम्ही लो न्यूट्रिएंट फूड बघितलं, फॉर एक्झाम्पल जे तुम्ही पल्सेस बघितले किंवा जे तुम्ही ड्राईड इन्ग्रेडियंट बघितले त्यात काय लो न्यूट्रिएंट फूड आहे. त्याचं स्पॉइलेज काय होतं खूप उशिरा होतं. किंवा तुम्ही एखादा आटा बघितला असेल, आट्याचं पण स्पॉइलेज काय खूप लवकर होतं. म्हणजे त्याच्यासाठी दुसरे पण पॅरामीटर आहेत. पण न्यूट्रिएंट वाईज जर तुम्ही बघितलं तर जे रिच न्यूट्रिएंट फूड आहे त्याचं स्पॉइलेज काय होतं मित्रांनो लवकर होतं. आता आहे अँटी मायक्रोबियल कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे फूडमध्ये काही काही अँटी मायक्रोबियल घटक पण असतात ज्याच्यामुळे जी मायक्रोबियल ग्रोथ आहे फूडमध्ये ती होत नाही. तर काही काही फूडमध्ये ते घटक असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होत नाही. तर तेच बघूया. तर पहिला पॉईंट काय, सम फूड पजेस नॅचरल ऑकरिंग सबस्टन्सेस विच इन्फ्लुएन्स द ॲक्टिव्हिटी ऑफ इन्व्हेडिंग मायक्रोब्स. म्हणजे काही काही फूडमध्ये नॅचरलीच काही असे घटक असतात की जे मायक्रोबियल ग्रोथला थांबवतात. त्याच्यामध्ये त्यांनी पहिले प्लांट्सचं एक्झाम्पल दिलं आहे. क्लोमध्ये काय असतं इसेन्शियल ऑइल आहे आणि लेमनमध्ये काय सिट्रिक ॲसिड आहे. तर हे जे दोन्ही घटक आहे ते फूडमध्ये नॅचरली प्रेझेंट आहे आणि ते मायक्रोबियल ग्रोथला पण अवॉइड करतात. म्हणजे नॅचरली प्रेझेंट पण आहेत आणि त्यांची अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी पण आहे. तर असे घटक पण इन्फ्लुएन्स करतात मायक्रोबियल ग्रोथसाठी. आणि ॲनिमलचं एक्झाम्पल काय दिलं आहे एगमध्ये लायसोझोम. तर लायसोझोम नावाचा घटक असतो एगमध्ये जो साल्मोनेला आहे त्याचं इनहिबिशन किंवा त्याची ग्रोथ ॲक्टिव्हिटीला इनहिबिट करतो. आणि लास्ट आहे आपला बायोलॉजिकल स्ट्रक्चर. तर त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे, अ नॅचरल कवरिंग ऑफ सम फूड प्रोव्हाइड्स एक्सलंट प्रोटेक्शन अगेन्स्ट एनर्जी ऑफ मायक्रोब्स अँड स्पॉइलेज ऑफ फूड बाय सच मायक्रोऑर्गॅनिझम. म्हणजे काही काही फूडमध्ये काय असतं की नॅचरलीच त्यांना कवर असतं, त्याच्यामुळे जे मायक्रोब्स त्यांच्यामध्ये ग्रो होणार आहे ते होत नाही. तर त्याचे एक्झाम्पल काय, टेस्ट ऑफ सीड. म्हणजे बऱ्याचशा जे सीड्स असतात त्यांना कवर असतं टेस्टाचं. शेल ऑफ एग सगळ्यात उत्तम उदाहरण. जे अंडं असतं त्याची जी वरची कवर असते त्याच्यामुळे पण आतमधलं जे अंडं आहे त्याच्यामध्ये मायक्रोवेल स्पॉईल होतं का नाही. आणि लास्ट काय, पील ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. म्हणजे सपोज जर तुम्ही पोटॅटो बघितला, पोटॅटो कच्चा जर कापून ठेवला तुम्ही तर त्याचं स्पॉइलेज लवकर होणार. वेरॅज जर पोटॅटो तुम्ही तसंच ठेवला विथ पील तर त्याचं स्पॉइलेज लेट होणार. तर असे काही नॅचरल बायोलॉजिकल स्ट्रक्चर असतात ज्यांच्यामुळे की जे फूडचं स्पॉइलेज होणार आहे ते लवकर होत नाही किंवा ते मायक्रोबियल ग्रोथला अवॉइड करतात. तर आशा करतो मित्रांनो की जे पण आपण इंट्रेन्सिक फॅक्टर डिस्कस केले, pH झालं, वॉटर ॲक्टिव्हिटी झालं, परत मॉइश्चर कंटेंट झालं, परत न्यूट्रिएंट कंटेंट, परत अँटी मायक्रोबियल जे कन्स्टिट्यूट घटक आहेत ते, आणि बायोलॉजिकल स्ट्रक्चर. तर हे सर्व टॉपिक जे आपण डिस्कस केलेत, जे पॉईंट्स आपण याच्यामध्ये डिस्कस केलेत ते तुमच्या सर्वांना आवडले असतील आणि कळाले असतील. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या मित्रांसोबत सबस्क्राईब करा. तर असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर काय काय टॉपिक तुम्हाला बघायला आवडतील, ऐकायला आवडतील तर कमेंटमध्ये मेसेज करा की हा टॉपिक पण आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर भेटूया अजून एका नव्या टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.